नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता किती तारखेला येणार, बँकेत किती तारखेला जमा होणार आणि कोणाकोणाचा येणार यावर शासनाचा एक नवीन निर्णय आलेला आहे. त्या निर्णय मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 14 सप्टेंबरला सोलापूरमध्ये एक कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी 400 गाड्यामध्ये हे लाडकी बहिणी या कार्यक्रमासाठी जाणार आहेत. तर महिला शक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम आता 14 सप्टेंबरला सोलापुरातील होम मैदानावर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजकता व मंत्री मंगलप्रसाद लोढा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम हा सोलापूरमध्ये 14 तारखेला होणार आहे. तुम्हाला माहीत आहे की या अगोदर पण 2 कार्यक्रम झालेले आहेत. पहिला कार्यक्रम हा 17 ऑगस्टला पुणेमध्ये, तर दुसरा कार्यक्रम हा नागपूरमध्ये झालेला होता 31 ऑगस्टला. यामध्ये सांगायचं एवढेच की पहिला कार्यक्रम झाला होता पुणेमध्ये 17 ऑगस्टला, तर त्या अगोदरच 15 ऑगस्टला पैसे हे खात्यावर जमा झालेले आहे. त्यानंतर दुसरा कार्यक्रमच्या अगोदर पण पैसे जमा झालेले होते 28-29 तारखेला. तर हा तिसरा कार्यक्रम जो 14 ऑगस्टला सोलापूरमध्ये होणार आहे त्या अगोदर पण पैसे येऊ शकतात 10-11 तारखेला. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील हा वचनपूर्ती सोहळा होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी किमान 14,000 पर्यंत लाभार्थींची उपस्थिती राहावी असे नियोजित करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसह अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थींना या कार्यक्रमासाठी आणले जाणार आहे. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये एक मोठा निर्णयसुद्धा करण्यात आला आहे. जर तुम्ही योजना माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरला नसेल तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी होणाऱ्या अर्जांना मंजुरी देण्याची जबाबदारी केवळ अंगणवाडी सेविकांवर असेल. जर तुम्हाला आता नवीन अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन अर्ज हा करावा लागणार आहे. यापूर्वी या योजनेचे अर्ज मंजूर करण्याचं काम 11 प्रतिकृत व्यक्तींना देण्यात आलं होतं. मात्र आता केवळ अंगणवाडी सेविका अर्जांना मंजुरी देऊ शकतात. या निर्णयाचा शासन निर्णय करण्यात आला आहे. तर तिसरा हप्ता हा 14 सप्टेंबरच्या अगोदर येऊ शकतो. नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.